सामना देखील पाहायला मिळेल. वेअर गोज इन द ग्राउंड. पुन्हा एकदा सगळे आपण जाऊयात मैदानाच्या आतमध्ये लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि सामन्याचा आनंद घेण्यासाठी. अंपायर्स रेडी आहेत, खेळाडू देखील रेडी आहेत आणि फिल्डर देखील रेडी आहेत आणि क्रीडांगण सजलेला आहे. अगदी या सामन्यातील आपण ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी मैदानामध्ये उतरू. पंचांकडून ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. काउंटडाऊन स्टार्ट नाव. 3, 2, 1 बिगिन. डावाची करूयात सुरुवात. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. अनंत पारधी आणि सलामीची जोडी अनंत वाघसह जनार्दन वाघमारे. सागवाडी वर्सेस वाशिवली असा सामना. फलंदाजी वाशिवलीनं टॉस जिंकल्यानंतर स्वीकारलेल्या. यस, या मातीनं दिला वारसा कठोर छाती दगडाची. दिली नद्यांनी द्यासाठी समर्थता बलिदानाची. पहाड डोंगर इथे सांगते अजिंक्यता अभिमानाची. जगदंबेचा पालव येथे लढवयांच्या सदाशिरी. रणफंदीची जात आमची कोण आमा भयभीत करी. ज्या मातीत रंगलो मी ती माझी कर्मभूमी. ज्या मातीत जन्मलो मी ती माझी जन्मभूमी. अरे तुटल्या जरी नसा फुटली जरी छाती. आवाज एकच येईल हृदयातून. छत्रपती छत्रपती आणि छत्रपती. छत्रपतींचा छावा. पुन्हा एकदा आपण घेऊन चालतोय मैदानाच्या आतमध्ये, जिथे एक रंगतदार असा सामना आपल्या सगळ्यांच्या भेटीला. टॉस जिंकल्यानंतर घेतला फलंदाजीचा निर्णय. वाशिवली संघ पहिल्या मध्ये फलंदाजी. पहिलं षटक अनंत पारधीचा मॅन्डेटरी पॉवर प्ले. पहिलाच बॉल वाईड सह सुरुवात. अतिरिक्त रन टीमची धावसंख्या पुढे. धावफलकाला आकार आणि एका धावेनं अकाउंट ओपन टीमचं. श्री गणेशा वाईड सह आणि एक धाव धावफलकावरती पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना वाशिवली संघाच्या माध्यमातून. पहिलाच बॉल अगदी लाऊडली अपील. अनंत 11 वाशिवली संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना सागवाडीच्या माध्यमातून. श्री गणेश क्रिकेट संघ सागवाडी यांच्या दोघांमध्ये हा आपण एक तुल्यबल्य असा सामना पाहतो, जिथे पहिला चेंडू सुंदर राहिला. लेग बाईच्या रूपात धाव इथे चोरण्यात आली आणि 2 धावांपर्यंत जाऊन पोहोचत एका चेंडूचा खेळ झालेला आहे. पहिल्या चेंडूमध्ये या 2 धावा टीमच्या टोटलमध्ये इथे ऍड केल्या जात आहेत. गोलंदाज तयार होतोय पुढील चेंडू टाकण्यासाठी. समोर उजव्या हाताचा एक ताकदवर खेळाडू आता इथून खेळण्यासाठी तयार होईल. फटका चांगला, दमदार स्ट्रोक बॅटच्या मधोमध फेकून दिलाय. लॉंग ऑफच्या वरतून बॉल सीमारेषा पार आला. एक खणखणीत हा षटकार. स्वराज्यासाठी लढले माऊले. परवाना केली जीवाची. हिंदू स्वराज्य निर्माण केले. ही कहाणी त्या राजाची. ही कहाणी त्या राजाची. हे झाला न कधी होणार नाही. एकच राजा शिवाजी. क्या बात आहे. जबरदस्त संगीत. नाना खंडवे आमचे लहान धमनीचे एक उत्कृष्ट डीजे वादक, डिस्क जॉकीच्या भूमिकेमध्ये आज त्यांचा आपण नक्कीच चांगला योगदान या स्पर्धेसाठी पाहत आहोत. हा देखील चांगला बॉल गुडलँड स्पॉटमध्ये. आपटी बार चेंडू. टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय आणि विकेट किपर आपलं काम चोखरित्या बजावत असताना अगदी चांगली त्यांच्या खेळाची भूमिका आपण इथे देखील पाहतो. जबरदस्त चेंडू. डॉट बॉल. चौथ्या चेंडूवरती आलेला हा डॉट बॉल. 3 चेंडूमध्ये अगदी आपण पाहतोय 3 चांगले चेंडू. एक षटकार जरूर आला होता. वाईट चेंडू फेकला होता. चांगली गोलंदाजी. पंचांचं बोट आकाशाकडे आणि फलंदाज बाद. हा धक्का बसेल आता टीमला. खेळाडू होतोय बाद. गडी क्रमांक पहिला तंबूच्या आश्रयाला. क्या बात आहे. जबरदस्त खेळाची भूमिका. 5व्या चेंडूवरती आलेली विकेट टीमला अगदी चांगलं यश देऊन जाते. 4थ्या चेंडूवरती आली विकेट आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं तर एक चेंडू वाईड होता, तो देखील आम्ही इथे गणला गेलेला आहे. एकूण 4 चेंडू झालेले आहेत. 4 चेंडूच्या खेळामध्ये आपण टीमच्या टोटलमध्ये या धावा बघितल्या, जिथे 8 धावा आता धाव फलकावरती लागलेल्या आहेत. 8 रन्स ऑन अबाउट. 8 धावा धाव फलकावरती आपण पाहतो. तिथे मोतीराम नवीन फलंदाज इनॅट नंबर 3 वरती मैदानामध्ये खेळण्यासाठी उतरेल. तर समोर फलंदाज तितक्याच ताकदीचा, त्याच कॅलिबरचा, त्याच उंचीचा, त्याच लयाचा आणि त्याच क्षमतेचा आता इथून खेळण्यासाठी होणार आहे तयार. समोर गोलंदाज ओर द विकेट न गोलंदाजी करत असताना राईट आर्म ओर द विकेट. पुढचा बॉल गुडलँड स्पॉटला टी बार चेंडू. अगदी हा देखील एक सुंदर बॉल. टेनिस क्रिकेटच्या विश्वामधील एक नामांकित चेंडू, अग्रनामांकित चेंडू म्हणून या चेंडूची गणना आहे आणि तो चेंडू इथे रिलीज करताना आपण खेळाडूला बघितलेला. जबरदस्त चेंडू आपण पाहिला इथे गोलंदाजच्या माध्यमातून.
हा देखील चांगला चेंडू आणि लेग स्लिप मध्ये वन मोर विकेट फॉलन डाऊन. अजून एक धक्का बसेल टीमला. खेळाडू होतोय बाद आणि टीमला बसलेला हा मोठा धक्का दुसरा गडी तंबूच्या आश्रयाला. पंढरपुरात या पंढरपुरात काही वाजत गाजत काही वाजत गाजत सोन्याचं पाशील. क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी. 8 या धावांवरती आपल्याला विकेट जाताना पाहायला मिळतात टीमच्या. जबरदस्त खेळाची भूमिका आपण इथे पाहत देखील आहोत खेळाडूंच्या अंतर्गत. कृष्णा भल्ला नवीन फलंदाज नॅट नंबर 4 वरती 2 गडी बाद झालेत. जनार्दन ठोंबरेसह मोतीराम पारधी या 2 खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. गोलंदाजी करत असताना अनंता पारधीनं अगदी षटक फेकत असताना चांगली आल्हाददायक कामगिरी त्यांना दाखवली. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर टीमच्या टोटलमध्ये 8 धावा टोटल धाव पुस्तकावरती आपल्याला बघायला मिळतात. थोडंसं दडपण आहे. या दडपणाखाली आता जुगारून खेळ होईल का हा प्रश्न, परंतु या गोष्टींना कुठेतरी बाजूला सारत आता खेळावा लागेल. अदरवाईज या मॅचमध्ये आपल्याला रोमांचकता कमी पाहायला मिळेल. कारण की इकॉनॉमिकल स्पेल येणं आपण जर म्हटलं तर मग मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये किमान 10+ धावा येणं खूप गरजेचं आहे. कारण की रेस्ट्रिक्शन जे असतं ते रेस्ट्रिक्शन खुलं असतं. जे खेळाडू आपण 5 बाहेर ठेवतो त्यांना 5 ठेवण्याची मुभा नसते. तिथे पण 2च खेळाडू आतमध्ये ठेवतो आणि मग त्या गोष्टी कुठेतरी बाजूला हेरत खेळावं लागतं. आपण जर इथून पाहिलं तर खेळाचा खेळखंडोबा अगदी करत असताना पुढचा बॉल टाकेल खेळाडू अगदी सरळ ऑफसाईडच्या दिशेमध्ये खेळलेला स्ट्रोक 1 रन कंप्लीट दुसऱ्या धावेसाठी गेलेत आणि ती धाव देखील पूर्ण करतात. क्या बात आहे. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. पायांतील चांगला वेग इथे मेंटेन ठेवला गेला आणि टीमच्या टोटलमध्ये धावा येत असताना धावपुस्तकावरती एकूण 10 धावा आता आपल्याला बघायला मिळतात. 10 रन्स ऑन बोर्ड. 10 धावा धावफलकावरती. अजय पारधी 2 धावा खर्च करत आपण त्याला खेळताना बघितलं. एकूण 10 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. कृष्णा भल्ला अनंता वाघ ही जोडी. वाईडचा इशारा. अंपायर्स कॉल. इट्स अ वाईड बॉल. अतिरिक्त 1 धावेसह टीमची धावसंख्या आता पुढे धावफलकावरती आपण धावा पाहतोय इथे 11 लागल्या आहेत. 11 रन्स ऑन बोर्ड. 11 धावा धावफलकावर. यॉर्कर लेनचा बॉल ऑफ साईडच्या दिशेमध्ये मारायचा प्रयत्न. मिड ऑफला बॉल जातोय. तिथे फिल्डर अगदी बॉलवरती धावून गेलेत. कुठल्या प्रकार जोखीम भरलेला स्ट्रोक पाहायला मिळत नाहीये आणि अशा पद्धतीनं आपण टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोचलेली आहे 12 या धावा अंकावरती. आणि अशा पद्धतीनं धावा देखील आपल्याला पुढे उच्चांकित होताना बघायला मिळतात. चांगली खेळाची भूमिका, चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी दोन्ही गोष्टी अगदी चांगल्या सुरू आहेत. इकॉनॉमिकल स्पेल आला तिथून आपण पाहिलं की अगदी वाशिवली संघानं फलंदाजी घेतली होती तो निर्णय कुठेतरी चुकला की काय असं वाटू लागलं सगळ्यांना. इथे हा चेंडू 1 रन कंप्लीट. मिसफिल्ड इज एअर अँड एक्स्ट्रा रन्स इज देअर. फॉम्बलिंग क्रिकेट. या घडलेल्या चुका आपल्याला पाहायला मिळतात. बाबा कुस्त्या तिकडे बाहेर खेळला. एकूण धावा झाल्यात 14. 14 रन ऑन बोर्ड. 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. टीमच्या टोटल कार्डवरती या धावा इथे लागलेल्या आहेत. पुढचा बॉल. हा चेंडू ऑफ साईडला स्टिअर करायचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलमध्ये कुठल्याही प्रकारचं तंतोतंत समीकरण जुळलंच नाहीये आणि एका निर्धाव चेंडूची सांगाता आपल्या सगळ्यांना इथे पाहायला मिळत आहे. कुठल्या प्रकारची धाव नाहीये आणि एक चांगला चेंडू फेकण्यामध्ये यश आलं गोलंदाजाला. दुसरं षटक हाताळत असताना अजय पारधी गोलंदाजी करतोय जिथे त्यानं 4 चेंडू आतापर्यंत रिलीज केलेले आहेत. फुल टॉस बॉल. आघात करायचा होता. फिल्डर आता इथे चकलेत. विकेट किपरसह बॉल निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1+4 धावा आल्यात टोटल 5 धावांचा बोनस टीम वाशिवलीसाठी. या 5 धावा.
दांडीगुल यशच्या उद्ध्वस्त धक्का बसला टीमला पहिला गडी तंबूच्या आश्रयाला. मारने का नहीं, क्यों मारने का नहीं? अरे होगी तेरी दांडी गुल मेरा साहिब पावरफुल, अरे होगी तेरी दांडी गुल मेरा साहिब पावरफुल. बिग विकेट डाऊन, मोठा धक्का, गडी क्रमांक 3. असे 3 धक्के बसत गेलेत आणि हा तिसरा धक्का बसतोय टीमला. एका पाठोपाठ एक विकेट पडत चाललात आणि थोडं का होईना मात्र प्रेशर आता निर्माण होत आहे आणि या प्रेशरला आता कुठेतरी बाजूला सारावं लागेल, अदरवाईज या स्पर्धेमध्ये तुमचा निभाव लागणार नाही. या विकेट्सवरती विकेट्स पडत गेल्या, तिथे थोडेसे धक्के बसले टीमला. आता पाहूयात टीमच्या टोटल कार्डवरती आपल्याला धावा पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ आपण जिथे पाहतोय. तुर्ताच अजय पारदीचं षटक आपल्याला पाहायला मिळालं, दुसरं षटक त्यांना हाताळलं होतं. एकूण धावा धाव फलकावरती 19च्या घरामध्ये ते गेलेत. या षटकामध्ये चांगल्या पुरेसा धावा त्यांनी जमा केले जरूर आणि 19 पर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत. इथे बघा फिल्डिंग मध्ये वारंवार चुका, 1-1-2-2 धावा चोरत असताना आपण खेळाडूंना बघू शकतो. एकेरी दुहेरी धावांसह टीमची धावसंख्या पुढे सरसावताना पाहायला मिळते. अजय पारदीचा शेवटचा हा बॉल होता, तो बॉल संपला गेला. अशा पद्धतीनं 2 षटकांचा खेळ झाल्यानंतर टीमची धावसंख्या जर आपण बघितली तर धावा जाऊन लागल्यात टोटल कार्डवरती 21 बिना गडाचा आपण जर पाहिला तर एक गडी जरूर बाद केला इथे खेळाडूंना आणि अशा पद्धतीने टोटल गडी बाद झाले. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पहिल्या मध्ये फलंदाजी करत असताना वाशिवली संघ जाऊन पोहोचलाय. टोटल 21च्या घरामध्ये 10.50ची सरासरी प्रत्येकी षटकामध्ये राखत त्यांची फलंदाजी पाहायला मिळाली. थँक्यू. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गणेश मध्ये गोलंदाजीसाठी अगदी आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि इथून हर्ष निरगुडा ज्यानं 2 धावांना अकाउंट ओपन केलं होतं. कृष्णा बल्ला, मोतीराम आणि जनार्दन हे खेळाडू बाद झाल्यानंतर अनंता वाघ ओपनिंग ब्लास्टर जो खेळाडू आहे त्याच्यावरती सगळ्यांचं लक्ष आहे आणि त्या लक्षावरती आता इथून तो कसा खेळेल हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं राहिलेलं आहे. आखू टप्प्याचा बॉल, टप्पा पडल्यानंतर अगदी हा चेंडू दमदार पाहायला मिळाला. अगदी निर्धाव चेंडू आलेला आहे. आमचे नक्कीच अतिथीगण सगळा महिला प्रवर्ग आज इथून निरोप घेत असताना ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला मालिकावीरसाठी स्पोर्ट्स सायकल पुरस्कृत करण्यात आल्या ते आमच्या शिमगीताई असतील आणि त्याच्यासोबत मोनिकाताई अंबीर असतील यांचा मी नक्कीच इथून धन्यवाद व्यक्त करू की आपण आलात आणि आमच्या या व्यासपीठावरती आपण येऊन आपण विराजमान झाला त्याबद्दल तुमचा नक्कीच आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. त्यानंतर मॅचच्या आतमध्ये आपण मैदानाकडे रवाना होऊयात. टीमच्या टोटल कार्डवरती जर आपण धावा बघितल्या तर एकूण धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच टोटल 23 धावा. यापुढील सामना जो असेल तो हेदुटणे वर्सेस भिंगार या 2 संघांच्या दरम्यान असणार आहे. तरी दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला आम्ही ते इन्व्हाइट करतो की आपण टॉससाठी यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केलं जाईल आणि इनिंग ब्रेकमध्ये जर संघनायक उपस्थित नसेल तर त्या संघाला अर्थातच पेनल्टीला सामोरं जावं लागेल. याची देखील दखल तुम्ही घ्यायची आहे. एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. 3 चेंडू गणेश मध्ये न फेकले. 2 धावा त्यांना आतापर्यंत खर्च केलेला आहे. एक चांगलं स्पेल आपल्या टीमसाठी देत असताना पुढील बॉल गणेशचा चांगला चेंडू आणि फटका देखील चांगला आहे. लॉंग स्टॉपच्या रिजन मध्ये ब्लॅक स्क्रीनच्या अलीकडच्या बाजूला बॉल सीमारेषा पार. धावा 4-4-4.
टॉस साठी इन्व्हिटेशन कॉल हेदुटणे आणि भिंगार या दोन्ही टीमच्या खेळाडूंना विनंती तर केली जात आहे की आपण टॉस साठी यायचं आहे. गोलंदाजीमध्ये गणेश मध्ये अगदी छान गोलंदाजी दाखवतोय. आतापर्यंत धावा त्यांना कर्ज जरूर केलेला आहेत 7, परंतु 2 डॉट बॉल देखील. शेवटचा अंतिम बॉल या षटकातील शिल्लक आहेत. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. तिसरं षटक हाताळत असताना गणेश मध्ये गोलंदाजी करतोय. समोर फलंदाजीसाठी हर्ष निरगुडा आणि त्याला साथ देणारा फलंदाज अनंत वाघ. या दोघांचा खेळ अगदी आपल्याला पाहायला मिळतो. एक क्रमांकाचा खेळाडू आहे ज्याला स्ट्राईक खूप कमी मिळाले आहे, परंतु चांगली फलंदाजी त्यांना आपल्या टीमसाठी जरूर दिलेली आहे. हा चेंडू ऑफ साईडला कट करायचा होता. बॅट आणि बॉलमध्ये कुठल्याही प्रकारचं समीकरण जुडलंच नाहीये आणि एक निर्धाव चेंडू आपल्याला इथे पाहायला देखील मिळालेला आहे. अशा पद्धतीनं आपण या षटकाचा खेळ पाहिला. निर्धाव चेंडूसह संपला गेला. 3 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या एकूण 28 धावा धाव फलकावरती धाव पुस्तकावरती लिहिल्या जात आहेत. एकूण 28 रन्स धाव फलकावरती आपण पहिल्या 3 गड्यांचा मोबदला. पहिल्या मध्ये फलंदाजी. शेवटचं एक अंतिम षटक आता बाकी असणार. कितीचा फायटिंग स्कोर उभा करतील हे पाहण्यासाठी नक्कीच आपण छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेक के बाद परत एकदा आपण भेटू. तोपर्यंत डीजेचं गाणं आपण ऐकूयात. सकाळचे पारी करून तयारी, सकाळचे पारी पारावर राशील का, उभी पारावर राशील का, उद्या गाडेश्वर धारे नाव पोरी फिरायला येशील का, उद्या गाडेश्वर धारे नाव सांग फिरायला ये. दीपक चौधरी 4थं षटक आता इथून फेकण्यासाठी तो आलेला आहे. अंतिम 4थं हे षटक आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. दीपक चौधरी मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक फेकलं होतं. अनंत पारदीनं अजय पारदीनं दुसरं षटक फेकलं. 3य क्रमांकाचं षटक गणेश मध्ये वरती जबाबदारी दिली होती आणि नंतर 4थं षटक आता दीपक चौधरी हाताळण्यासाठी आलेले आहेत. हा चेंडू चांगला अगदी, परंतु ऑफस्टिकच्या खूप बाहेरून जाणारा चेंडू पंचांनी वाईट घोषित केलेला आहे. अतिरिक्त एका धावेनं आता टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल जी पुन्हा एकदा वाढीस येणार आहे आणि धावफलकावरती धावा तिथे आपण नक्कीच वाढलेला पाहतो. एकूण धावफलकावरती झालेल्या 29 पर्यंत ते पोहोचलेत आतापर्यंत फलंदाजी करत असताना. आणि इथून समोर लेफ्ट हँडेड बॅट्समन खेळण्यासाठी तयार असेल. फटका चांगला आहे. बॅटच्या मधोमध ताकदवर हल्ला चढवलाय. हल्ला कल्लोल फलंदाजी मिड विकेटच्या डोक्यावरतून फेकून दिलाय. बॉल सीमारेषा पार आलाय. हा खणखणीत षटकार. जबरदस्त अगदी छान असा खेळ आपल्याला पाहायला मिळतो जिथे फटकेबाजी तितकीच ताकदवर पाहायला मिळतात. दीपक चौधरी या खेळाडूंना चढवलेला हा हल्ला. हा चेंडू देखील तितकाच दमदार. अगदी छान चेंडू. गुडलँड स्पॉटला बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी त्याला उचल मिळत्या आणि त्या उचलीसह बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावला देखील जातोय. विकेट किपर देखील खूप लॉंग आहेत. त्यांना माहिती तिथून आपल्याला फक्त धावा वाचवायच्यात आणि वेगवान गोलंदाज आपल्याकडे दीपक चौधरी जो षटक हाताळतोय. आतापर्यंत 4 चेंडू बाकी तिथून टाकण्यासाठी गोलंदाज तयार. हा देखील चांगला फटका. गॅप मधून उडवण्याचा प्रयत्न. ऑफसाईडच्या दिशेमध्ये खेळलेला स्ट्रोक पॉवरफुल. गोळीच्या वेगानं सुसाट वेग. बंदुकीतून गोळी. धावा 4 रन. चौकार. चला टीम हेदुटणे आणि टीम भिंगार शेवटचा अंतिम पुकार टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. फॉर्मॅलिटीज देखील कंप्लीट करायच्या. दोन्ही टीमच्या खेळाडूंना विनंती आहे. शेवटचा अंतिम कॉल तुमच्यासाठी आहे. हा फटका चांगला आहे. बॅटच्या मधोमध फिल्डर तिकडे आणि जेल हातातून निसटला. 1 बाउन्स ओव्हर दी टॉप. जस्ट 4 रन. मिसफील्ड इज देअर अँड एक्स्ट्रा रन्स इज देअर. 4 रनचं समीकरण गुंतलं गेलं. आलाय हा खणखणीत चौकार. थँक्यू. 43 धावा झाल्यात टोटल धाव पुस्तकावरती.
फलंदाजी करत असताना वाशिवली संघानं जमा केलेला स्कोअर, फायटिंग स्कोअर आतापर्यंत उभारण्याच्या स्थितीमध्ये सन्मानजनक फलंदाजी त्यांची आपल्याला पाहायला मिळते आणि अगदी सगळ्यांची मनं जिंकत असताना आपण त्यांना इथे बघत आहोत. जबरदस्त खेळाची भूमिका आपण त्यांच्या अंतर्गत इथे पाहिलेली आहे. गोलंदाज होईल तयार पुन्हा एकदा पुढील बॉल टाकण्यासाठी. खेळाडू सज्ज. हा फटका चांगला आहे, उंच उडवलाय, फिल्डर तिकडे पोचतील का झेल पर्यंत नाही. वन बाउन्स आलेत. त्यांना माहिती आहे की इथे धावा वाचवणं किती महत्वाचं आहे. ही धाव घेण्याच्या नादामध्ये इथे आता क्लोजेस बनेल का? यस, क्लोज बनलेला आहे. पंचांकडून इशारा इट्स इट आउट. धावचीच्या स्वरूपात धक्का बसेल आणि रनआउटच्या स्वरूपात अजून एक विकेट टिपण्यामध्ये टीम सागवाडीला यश. अश्विनी ये ना, ये ना. थँक्यू. फटाफट विकेट आणि त्यानंतर फटाफट चौकार आणि षटकार देखील दाखवले खेळाडूंनी. दोन्ही बाजूने समतोल खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये बघितला, जिथे आता नवीन खेळाडू संदीप वाघ 6व्या क्रमांकावरती मैदानामध्ये जातोय. टीमच्या टोटलमध्ये एकूण धावा आता 45 आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम बॉल हा इथे पाहिला, पण 1 रन कंप्लीट केलेले आहे. दुसऱ्या धावेसाठी येतील का प्रश्न, परंतु नाही आणि एकच धाव इथे मिळेल. अशा पद्धतीनं पहिल्या इनिंगचा खेळ इथे संपून जाईल आणि इनिंगच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जर आपण बघितली तर टोटल कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात 46 धावा बनवल्यात आणि 47चं इथे टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. अजून पॅनल्टीच्या धावा देखील त्यामधून कट केल्या जातील, कपात केल्या जातील, कारण की वाशिवली संघ उशीर आल्या कारणास्तव 2 धावांची पेनल्टी त्यांना बसलेली होती. त्यामुळं आता 45चं टार्गेट तुम्हाला चेस करावं लागणार आहे. 46 झाल्या होत्या, 44 झाल्या तसं आम्ही गृहीत धरू आणि 45चं टार्गेट राहील. याची दखल घ्यायची आहे दोन्ही संघांनी. टॉससाठी हेदुटणे आणि भिंगार या 2 संघादरम्यान आम्ही तिथे टॉस करतोय. कुठले तुम्ही? भिंगारचे कॅप्टन आलेत हेदुटणे टीम. चला टॉस साठी या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करू जाऊयात. टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस साठी इथे बोलतोय. हेदुटणे संघाचा कॅप्टन आणि भिंगार संघाचा कॅप्टन जीवन आणि संदेश हे 2 खेळाडू आपल्या सोबत असतील. तर आपण जाऊ टॉस साठी. तर टॉस करण्यासाठी मी हॅपी टू गो. आपण करतोय टॉस. हेदुटणे बी आणि भिंगार. हेड इज अ कॉल अँड इट इज अ हेड. इज टॉस जिंकला टीम हेदुटणे. एकंदरीत टॉस जिंकला काय डिसिजन असेल? 2 मिनिटं सांगतो तुम्हाला, कारण अजून पोरांचा डिसिजन आला नाही. लगेच आम्ही 2 मिनिटात डिसिजन करू. असं नक्की सगळ्या टीम सोबत मीटिंग घेत आपण डिसिजन करणार आहात. समोर टीम आहे भिंगार आणि त्यांचा परफॉर्मन्स जर पाहिला तर चांगला परफॉर्मन्स राहतो नियमितपणे अनेक स्पर्धांमध्ये. आज त्यांच्या अगेन्स्ट खेळायचं आहे. एकंदरीत त्यांच्या खेळाबद्दल आणि या आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन तर खूप छान आहे, कारण आम्हाला इथं खेळण्याची संधी दिल्याबद्दल वाजापूर जे चेरोबा क्रिकेट संघ वाजापूर यांच्या वतीने मी धन्यवाद मागतो. कारण आम्हाला या मैदानावर पहिली आमची एंट्री असेल, कारण यावर्षी पहिली नाईट मॅच खेळायला भेटते ती म्हणजे वाजापूर या मैदान. आणि नक्कीच आयोजन तर पाहायला गेलं तर खूप चांगली LED लाईट पाहायला भेटते आणि मैदान सुद्धा एकदम मस्त आणि धावपट्टी सुद्धा चांगली पाहायला भेटते. थँक्यू. खूप खूप शुभेच्छा असतील. बेस्ट ऑफ लक. त्यानंतर टीम भिंगारचे कॅप्टन आहेत. धामणीमध्ये अगदी चांगला परफॉर्मन्स होता टीमचा. आज या मैदानामध्ये उतरलात. एकंदरीत काय आशा आकांक्षा असतील आपल्या संघाकडून तुम्हाला? की फील्ड आम्ही टॉस जिंकला असता तर बॅटिंग स्वीकारली असती प्रथम, कारण बॉलिंग लाईन आमची स्ट्रॉंग आहे, बॅटिंग लाईन थोडी कमजोर आहे. थोडे घाबरतायत, थंडी भरून देऊ जमणार नाहीये. चला बेस्ट ऑफ लक तुम्हाला. पुढील मॅच साठी आपण जाणार आहोत. आवाजामध्ये थोडा आम्ही फेरबदल करू. आपल्यासोबत आमचे माथेरानचे मनोज भाई जॉईन होतील. मी घेईन छोटासा ब्रेक. आपण कुठेही जाऊ नका. आपण पाहत राहा आणि ऐकत राहा. जय चरोबा क्रिकेट संघ वाजेपूर यांच्या वतीनं आयोजित केलेलं ग्रामस्थ मंडळ चषक 2024 एक दमदार पर्व, जिथे
आपण सगळे युवा सर्व आलेलो आहोत आणि आपल्या सगळ्यांचा खेळ पाहण्यासाठी अनेक सारा प्रेक्षक वर्ग आणि सायप्रितची टीम आपल्याला ही स्पर्धा यूट्यूबवरती थेट प्रकाशनाच्या माध्यमातून दाखवते आहे. त्यांचं देखील करू स्वागत आणि जाऊयात DJ नाना खंडवे यांच्याकडे. जय श्रीराम श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में श्रीराम जानकी बैठे हैं. हॅलो हॅलो वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विद्रंभ कुरुदेव सर्व कार्य सुसर्वदा. छत्रपती शिवाजी महाराजांना द्वारमानाच करून आपण करूया स्पर्धेला सुरुवात. नक्कीच धावसंख्या जर पाहिली तर 45 धावांचं टार्गेट सेट करायचं आहे. पहिलं सत्र संपलंय, दुसऱ्या सत्राला सुरुवात. गोलंदाजी वर्कर गोलंदाज आपण पाहतोय अनंत वाघ. पहिला बॉल पेस गतीने टाकल्यानंतर थोडीशी दिशा भटकलेली दिसते आणि एक अवांतर धावाने वैयक्तिक संघाचं खातं खोललं जातंय. नक्कीच पहिलाच बॉल थोडासा खराब फेकलाय. गोलंदाज आपण पाहतोय अनंता. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतोय. अवांतर गॅप सिलेक्शन मध्ये चेंडूला ट्राय केलाय. रॅपिडच्या साहाय्याने क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. एक धाव कंप्लीट केली जाते. थोडासा बॅकफुटला जाऊन पोचलाय कारण पहिला बॉल वाईट फेकल्यानंतर थोडासा कमबॅक केला आणि इथून मात्र एक सन्मान दिला बॅटला. आणि वैयक्तिक संघाची धावसंख्या जर पाहिली तर 2 धावा दाखल करते आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कर गोलंदाज पुन्हा एकदा अनंत वाघ. स्ट्राईक एंडवरती पाहतोय आपण भुर्या, तर नॉन स्ट्राईक एंडवरती गणेश. सलामीवीर मैदानामध्ये आपण पाहतोय. तर 6 बॉल मध्ये जर बॅक टू बॅक जर 3 विकेट घेतल्या तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. एवढ्या मॅच मध्ये बॉलच्या मधोमध चेंडूला फेकला जातोय आणि बॉल थांबणार नाहीये. बॉल निघून चाललाय. 1 बॉम्ब सीमा पार. येतोय चौकार. पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात केला रडा. अनिल गडगे यांच्यासाठी एक सुवर्ण संधी असेल जर 3 विकेट. हा मात्र मोठा फटका. बॉलला उडवलाय मिड ऑन मध्ये. बॉल थांबणार नाहीये. बॉल निघून चाललाय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. नक्कीच आयोजकांकडनं एक सूचना आलेला आहे. हॉलिंडरने बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे प्लीज. हॉलिंडरने लगेच ताबा घ्यायचा आहे. आयोजकांना विनंती असेल की बाउंड्रीचा ताबा घ्या कारण आपल्याला. तर नक्कीच आपण पाहिलं तर सागवडे टीमची बॅटिंग आपण पाहतोय. जर धावसंख्या जर पाहिली तर धाफलकीवरती धावा आपण पाहतोय 10 धावा. धाफलकीवरती पहिलं षटक चालू असताना चांगली कमालीची बॅटिंग पाहायला भेटलेली आहे. भुऱ्या फलंदाज पाहतोय. पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडूला ट्राय केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावीचा प्रयत्न जरूर केला जातोय परंतु एकच धावीवरती समाधान मानलं जाईल कारण 2 मोठे फटके आल्यानंतर थोडंसं कमबॅक केला. अनंत वाघ हा गोलंदाज आपण पाहतोय वाशिवली टीम कडनं. कारण 45 धावांचं टार्गेट सेट करायचं आहे. चांगली तडाखेबाजी फलंदाजी करणं खूप गरजेचं आहे सागवाडी टीमला. गोलंदाजी मार्कर गोलंदाज पुन्हा एकदा तयार. अनंत वाघ मात्र पुन्हा एकदा बॉल उडवलाय. उंची जास्ती लांबी कमी. फटका फसला जातोय आणि तर पहिला धक्का बसतोय सागवाडी टीमला. मला वाटतंय गणेश मध्ये हा फलंदाज बाद होतोय आणि एक पहिला धक्का बसतोय सागवाडी टीमला. उंच सिक्सर माराया गेला. यो यो बॅटमन आउट झाला. तर नक्कीच जर पाहिलं तर
पहिलं षटक देखील संपलं जाते. पॉवर प्लेचं हाणामारीचं षटक होतं, त्यामध्ये जर पाहिलं तर भुरे हा फलंदाज पाहिलं नाही, शेवटचा बॉल असेल. शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल आहे. लास्ट बॉलरसाठी कॅश प्राइज देखील आलेला आहे. जर गोलंदाजी मार्ग गोलंदाज पुन्हा एकदा तयार. आवाज पुन्हा एकदा बॉलला टायमिंग चांगला आहे, बॉल थांबणार नाहीये, बॉल निघून जाते आउट ऑफ द पार. येतोय षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. इथं नक्कीच पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. जगदीश ठाकूर कोपरवली गावचे गोल्डन मॅन, त्याचं इथं आगमन झालेलं आहे. तर मी विनंती करतो व्यासपीठावरती अस्तवन व्हायचंय. तुमचं सहर्ष स्वागत असेल जे चिरोबा क्रिकेट क्लब वाजेपूर 3D ग्रामस्थ मंडळ चषक 2024 मध्ये. नक्कीच वेळात वेळ काढून या स्पर्धेला तुम्ही मानवंदन दिलाय, त्याबद्दल तुमचं आमच्या आयोजकाच्या वतीनं तुमचं सहर्ष स्वागत. मॅच तितकी महत्वाची आहे. शेवटच्या बॉलवरती आलाय मोठा फटका, 6 धावा, आणि या 6 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पाहिली तर 17 धावा आहेत. चांगली बॅटिंग पाहायला भेटलेली आहे आपल्याला सागवडे टीम कडनं. षटकाराला आल्याला सुरुवात केली सुरेश पारदीच्या बॅट मधना. कमालीची बॅटिंग पाहायला भेटली. गोलंदाजासाठी एक सुवर्ण संधी आले. जर हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे अनिल गडगे यांच्याकडनं. 4 गोलंदाज असतील, 4ही गोलंदाजासाठी सुवर्ण संधी. जर हॅट्रिक विकेट हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. तर वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक नेतो जनार्दन ठोंबरे. दुसरं षटक. धावसंख्या जर पाहिली तर 17 धावा धावफलकेवरती आहेत. कमालीची बॅटिंग पाहायला भेटली आहे, कारण पॉवर प्ले मध्ये ज्या रनिंगची गरज होती, ज्या धावसंख्येची गरज होती, ती धावसंख्या मात्र पूर्ण केली गेली आहे सागवडे टीम कडनं. जनार्दन यांचा पहिला बॉल असेल. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतोय भुऱ्या. आम्हाला लेफ्टी दांडी 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 गोल. इथं दुसरा धक्का बसते सागवडी टीमला. भुऱ्या चौधरी बॅक डग आउट. नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता. जर आपण पाहिलं तर भुऱ्या चौधरी यांच्या मॅटमधनं जर पाहिलं तर 2 चौकार आले, त्याच्यानंतर सिंगल डबल प्राधान्य दिलं आणि आपल्या संघाची जी धावसंख्या होती ती 17 धावीवरती पोहोचवली गेली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दुसरं षटक चालू असताना पहिल्याच बॉलवरती फलंदाजाला मात्र माघारी पाठवण्याचं काम केलं. तर गोलंदाज आपण पाहतोय जनार्दन. हा गोलंदाज आपल्याला पाहायला भेटलेला आहे वाशिवली टीम कडनं. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय अनंत पारदी. स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला भेटले. 45 धावांचं टार्गेट सेट करत असताना चांगली बॅटिंग करावी लागेल आपल्या टीमला जर पुढच्या फेरीमध्ये दाखल व्हायचं असेल तर. कारण पहिली मॅच आपण पाहिली बाबदेव विपक्ष धोदानी, त्याच्यामध्ये काय कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली रोशन भस्माच्या. कारण चांगली गोलंदाजी चांगली बॅटिंग आपल्याला त्यांच्या टीम कडनं पाहायला भेटली आणि आपला संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल केलाय. या मॅच मध्ये कुठला संघ दाखल होईल हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे. गोलंदाजी मार्ग गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे जनार्दन ठोंबरे. तर स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपण पाहतोय अनंत पारदी. मात्र पेस गतीने बॉल टाकल्यानंतर जोरदार अपील केली जाते. पाहिजे काय घडणार आणि इथं अजून निर्णय आलेला नाहीये आणि मला वाटतं थर्ड अंपायरची मागणी केलेली आहे. आपण चेक करूया. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. आपण चेक करतोय साईप्रीती लाईव्हच्या माध्यमातून. पाहिजे टप्पा पडल्यानंतर थोडस
पंच रिमूव्ह कुठला घेतलाय? बॅट कटला ते पंचांनीच निर्णय द्यायचे. बॅट कटला निर्णय तुम्हीच द्यायचे, कारण इथं फक्त रिव्ह्यू नो बॉलचा असणार. नो बॉल आणि रनआउट या दोनच फक्त रिव्ह्यू घेतला जाईल, बाकी निर्णय तुम्ही घ्यायचे. अंपायर तुमचा सॉफ्ट सिग्नल द्या. ओके, फक्त रनआउट आणि बिमक साठी रिव्ह्यू मिळेल. एक रनआउट साठी रिव्ह्यू असेल तुमच्याकडे आणि एक बिमक साठी असेल. या व्यतिरिक्त तुमच्याकडे रिव्ह्यू नसणार आहे. आमचे बोहनोलीचे मनोज भाई आलेत, त्यांचं देखील आम्ही स्वागत करणार आहोत. अगदी ओमकार शेट्टे यांचं आपण आवाज साकारणार आणि एक त्यांची वेगळी ओळख त्यांनी निर्माण केलेली या समालोचन क्षेत्रामध्ये. इथे आगमन झालंय मनोज याचं, त्याचं आम्ही स्वागत करू. नक्कीच काय घडतंय मैदानामध्ये? तिरफला चील अजून एक धक्का बसतोय सागवडे टीमला. अनंत पारधी बॅट डग आउट. या डेंजर बॉलरनी अशी बुद्धी लढवली या फेमस बॅटमनची, कशी दांडीच उडवली या फेमस बॅटमनची, बघा दांडीच उडवली. नक्कीच या डेंजर बॉलरनी दांडीच गोल केले आणि इथं मात्र तेच दाखवून दिलंय या अनंत पारधी यांचा विकेट मात्र मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय दीपक चौधरी स्ट्राईक एंडवरती असेल. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली. जनार्दन ठोंबरे हा गोलंदाज आपण पाहतोय वाशिवली टीम कडनं कमबॅक केलाय. 45 धावांचा टार्गेट सेट करत असताना धावसंख्या जर पाहिली तर धावफलकीवरती धावा आपण पाहतोय 17 धावा. दुसरं षटक चालू असताना दुसऱ्या षटकातले अजूनही काही बॉल शिल्लक असतील. गोलंदाजी मार्कर गोलंदाज पुन्हा एकदा तयार ज्ञानेश्वर. तर थोडस रनअप मध्ये थोडीशी अडचला गेली गोलंदाजाला, तसं ड्रॉप झालंय. कारण जनार्दनने जर पाहिलं तर आतापर्यंत 2 विकेट मोठ्या तंबूच्या आश्रयामध्ये दाखवल्यात. नवीन फलंदाज दीपकला मात्र चांगली कामगिरी करावी लागेल आपल्या टीमसाठी. गोलंदाजी मार्कर गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा पेस गतीने बॉल टाकल्यानंतर फलंदाजाला जागेवरती थांबवण्याचं काम केले गोलंदाज आपण पाहतोय जनार्दन. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटले वाशिवले टीम कडनं. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर 17 धावा आल्या होत्या. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला भेटली. त्याच्यानंतर दुसरं षटक जनार्दनच्या हातामध्ये दिलं, तिथून मात्र थोडंसं धावसंख्या जागेवर थांबवण्याचं काम केलंय. मात्र पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय, परंतु पाहायचं काय घडणार. हा देखील मला वाटते निर्धाव बॉल असेल. फलंदाजाला चेंडू समजला नाहीये. टप्पा पडल्यानंतर थोडासा बॅकफुटला गेला आणि फलंदाज जागेवर थांबवण्याचं काम केलं गोलंदाज आपण पाहतो हे जनार्दन. कमालीची गोलंदाजी पाहायला भेटली आहे वाशिवली टीम कडनं. गोलंदाजी मार्कर गोलंदाज पुन्हा एकदा तयार. धाबार पलंच रनअप. पुन्हा एकदा पेस गतीने बॉल टाकल्यानंतर हा देखील निर्धाव बॉल असेल आणि पंचांचा इशारा तो षटक क्रमांक दुसरा संपला जात आहे आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली आहे फक्त 17. जाऊया डीजे मास्टरला देऊया संधी. चमत्कार घडणार नाही, हालचाल केल्या बिगर हालचाल केल्या बिगर नमस्कार होणार नाही, हातवर गेल्या बिगर हातवर गेल्या बिगर हालचाल केल्या बिगर हातवर गेल्या बिगर रिक्षा बी थांबणार नाही. रस्ते मिळतील रे 1760, बघू नका बसल्या बसल्या नशिबाची वाट. आपला हात जगन्नाथ, आपला हात जगन्नाथ, आपला हात जगन्नाथ, आपला हात जगन्नाथ, तुझा हात जगन्नाथ, माझा हात जगन्नाथ. धन्यवाद डीजे मास्टर, थँक्यू सो मच. नक्कीच एक आयोजकांकडनं विनंती आलेली आहे, जे बाउंड्रीच्या आतमध्ये जे प्रेक्षक वर्ग बसले त्यांना मी विनंती करतोय की जो पट्टा लावलेला आहे त्या पट्ट्याच्या बाहेर बसा प्लीज. विनंती असेल, सामना चालू आहे. जे बाउंड्रीच्या आतमध्ये जे बसले त्यांना विनंती करतोय की थोडं बाहेर व्हा. येणारे 12 बॉल मध्ये 28 धावींची गरज प्रयत्न आहे दोन्ही टीम्स. पाहिजे कोण जिंकणार कोण हारणार. त्याच्यानंतर आपण सत्काराकडे वळूया. आलेले मान्यवरांचं सहर्ष स्वागत असेल. शाल आणि प्रेमाचं प्रतिफुल्ल देऊन त्यांचं सहर्ष स्वागत. तर मी विनंती करतोय कोपरोली गावचे एक जगदीश ठाकूर गोल्डन मॅन नक्कीच स्पर्धेसाठी वेळ काढून आलं, तुमचं सहर्ष स्वागत. तर मी विनंती करतोय बुधाजी हंबीर यांच्या हस्ते शाल आणि प्रेमाचं प्रतिफुल्ल देऊन त्यांचं सहर्ष स्वागत. नक्कीच सातत्यानं जर पाहिलं तर प्रत्येक टेनिस क्रिकेटमध्ये जर पाहिलं, ज्या पनवेल नगरीमध्ये ज्या टेनिस क्रिकेटच्या ज्या मॅचेस आपल्या आदिवासी टेनिस क्रिकेटच्या मॅचेस पाहतो त्याच्यामध्ये सातत्याने त्यांचं
पाहुण्यांची उपस्थिती असते आणि तेच आपल्याला आज वाजेनगरीमध्ये पाहायला भेटले. खूप चांगलं योगदान या स्पर्धेला लागले गेले. वळूया मॅच कडे. गोलंदाजी मार्कर गोलंदाज तिसरं षटक मोतीराम पारधी. पहिला बॉल पेस गतीने बॉल टाकल्यानंतर पुन्हा एकदा फलंदाज जागेवरती थांबवलाय. बॉलिंग अटॅक खूप चांगले आहे वाशिवली टीम कडनं. त्याच्यानंतर बनवली गावचे एक समालोचक देखील आलेले आहेत. मनोज, मी विनंती करतोय आमच्या व्यासपीठावरती तुमचं देखील सहर्ष स्वागत. आणि नेक्स्ट मॅच मध्ये नक्कीच आपल्याला ते समालोचकांच्या भूमिकेमध्ये आपल्याला आवाज त्यांचा या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मात्र पुन्हा एकदा पेस गतीने बॉल टाकल्यानंतर एक पद्धतीचा बॉल टाकलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात, चुकी करणार नाहीये क्षेत्ररक्षण. इथं मात्र पुन्हा एकदा मोठा धक्का बसतोय सागवाडी टीमला. धन्यवाद. जर आतापर्यंत जर पाहिलं तर सागवडे टीमचे 4 फलंदाज मैदानाच्या बाहेर पडलेत. सुरेश पारदे हा फलंदाज आहे ज्याच्या बॅटमधला एक षटकार आला आणि त्याच्यानंतर नॉन स्ट्राईक वरती असेल. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये अजय पारदी. अजय पारदीला मात्र चांगला कमबॅक करावा लागेल टीमला. धावसंख्या जर पाहिली तर धावफलकीवरती धावा आपण पाहतोय 17 धावा धावफलकीवरती. मात्र पुन्हा एकदा पेस गतीने बॉल टाकल्यानंतर जोरदार अपील केली जाते. पाहिजे काय करणार आणि मला वाटते पुन्हा एकदा एक धक्का बसतोय. चुकीला माफी नाहीये. धाव घेण्याची गरज नव्हती परंतु प्रयत्न केला होता परंतु प्रयत्न फसला जातोय आणि मला वाटते फलंदाज बाद होतोय आणि पुन्हा एकदा एक मोठा धक्का बसतोय. सुरेश पारदी बॅक टू डग आउट. नवीन फलंदाज आपण पाहतोय महेश पारदी सागवाडे टीम कडनं. कारण पहिल्या षटकामध्ये जी फलंदाजी आपल्याला पाहायला भेटली होती त्याच्यानंतर दुसरं आणि हा तिसरं षटक 2 षटकामध्ये फलंदाजांना जागेवरती थांबवण्याचं काम केलं ते गोलंदाजांनी. खरं तर गोलंदाजाचे कौतुक केलं पाहिजे. दुसरं षटक आपण टाकलं होतं जनार्दन ठोबरे या गोलंदाजानं. त्यांनी देखील चांगला कमबॅक केला. 2 विकेट प्राप्त केल्या आणि त्याच्यानंतर तिसरं षटक मोतीराम पारदी यांच्यामध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत बॅक टू बॅक 2 विकेट प्राप्त केलेत. हॅट्रिकचा चान्स असेल मला वाटतंय आणि त्यांना 500 रुपयाचा कॅश प्राईज देखील असेल. जर ह्या बॉलवरती जर विकेट घेतलं नक्कीच 500 रुपयाचा कॅश प्राईज त्यांना मिळेल. गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती पाहतोय फलंदाज. मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात परंतु फलंदाजाला जागेवरती थांबवला. काय गोलंदाजी पाहायला भेटली. कारण आपण जर पाहिलं तर सागवाडे टीम थोडीशी अडचणीत सापडलेली आहे. कारण मोठे फटके येणं खूप गरजेचं आहे. टार्गेट आहे 45 धावांचा आणि 45 धावांचं टार्गेट पूर्ण करायचं तर पूर्ण टार्गेट करायचं असेल तर तुम्हाला षटकार चौकारांची आतषबाजी करणं खूप गरजेचं आहे या मैदानामध्ये. मात्र पुन्हा एकदा गॅप सिलेक्शन मध्ये चंदूला ट्राय केला. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात आणि तर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय आणि झेल टिपला जातोय आणि पुन्हा एकदा मोठा धक्का बसतोय सागवाडी टीमला. महेश पारदी बॅक टू डग आउट. नक्कीच अनिल गडगे यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राईज आलेला आहे. 3 विकेट घेतलेत मोतीरामसाठी. नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानामध्ये बालाराम पारदी स्ट्राईक एंडवरती असेल. तिसऱ्या षटकातले अजूनही काही बॉल शिल्लक. चांगला कमबॅक केलाय वाशिवली टीम कडनं. तिसऱ्या षटकातले अजूनही काही बॉल शिल्लक. स्ट्राईक एंडवरती पाहतोय आपण बालाराम पारदी. मोतीराम यांचा चांगला षटक ठरला गेला या स्पर्धेमध्ये. मात्र पुन्हा एकदा याकोर पद्धतीचा बॉल टाकल्यानंतर थोडंसं बॅकफुटला जाऊन पंच केला. गॅप सिलेक्शन मध्ये चेंडूला ढकललाय आणि इथं मात्र एक धावसजरित्या पूर्ण केली जाते. पंचचा इशारा. तिसरं षटक संपलंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर धावफलकीवरती धाव आपण पाहतोय फक्त आणि फक्त 18. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी असेल तिथपर्यंत जाऊया आपण डीजे मास्टरकडे.
बाप्पांचा नाही जा. साबोलचा खेळ बाकी आहे. साबोळमध्ये अजूनही 27 धावींची गरज आहे. मोठे फटके येणं खूप गरजेचं आहे सागवाडी टीमला. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतोय शेवटचं षटक हर्ष निरगुडा. गोलंदाजी मार्को. स्ट्राईक एंडवरती पाहतोय आपण बालाराम पारधी. पहिला बॉल पेस गतीने टाकल्यानंतर फलंदाजाला पुन्हा एकदा जागेवरती थांबवलाय. काय गोलंदाजी पाहायला भेटली. मोतीरामची देखील एक चांगला कमबॅक केला आपल्या टीमसाठी. त्यांनी जर पाहिलं तर 3 विकेट मैदानाच्या बाहेर काढण्याचं काम केलं. अफलातून गोलंदाजी पाहायला भेटली वाशिवली टीमकडनं. त्याच्यानंतर दुसरं षटक टाकलं होतं जनार्दननी. त्यांनी देखील 2 विकेट सफलता घेतली. मात्र पुन्हा एकदा चेंडूला कूल केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे टाईनात. टायमिंग चुकीचा. फलंदाज मात्र बाद होईल. पुन्हा एकदा मोठा धक्का बसतोय सागवाडी टीमला. बालाराम पारधी बॅक टू द डगआउट. तेरा क्या होगा कालिया, मैंने आपका नमक खाया सरदार. अब गोली खा. Jazz in the mix. गब्बर सिंह ये क्या कर गया, जो डर गया वो मर गया. याच्यानंतरची मॅच असणार आहे इथूटने. तर लगेच तयारीत राहायचं आहे. शेवटच्या षटकातले अजूनही काही बॉल शिल्लक. अजय पारधी अजूनही आहे मैदानामध्ये. स्ट्राईक एंडवरती आता नवीन फलंदाज आपण पाहतोय जीवन पारधी हा फलंदाज. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. स्ट्राईक एंडवरती पाहतोय आपण जीवन पारधी. हा मात्र कॅप सिलेक्शन मध्ये चेंडूला पुन्हा एकदा ट्राय केला. क्षेत्राचे काय तिथे तैनात. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावीचा प्रयत्न नक्की चालू आहे. पाहायचं काय घडणार. आणि बॉल जातोय सीमा रेषेच्या बाहेर. येतोय चौकार. या चौकाराची साईने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पाहिली तर 22 धावा धावफलकेवरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा मोठा फटका फसला जातोय. क्षेत्राचे काही तिथे तैनात. चुकी करतोय परंतु एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. कारण वाशिवली टीमची जर पाहिलं तर बॉलिंग खूप अटॅक खूप चांगला आहे. एका धावीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्येत जर पाहिले तर 23 धावा. अजूनही 22 धावींची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. मात्र पुन्हा एकदा स्लो डिलिव्हरी टाकला. थोडासा फलंदाजाला जागेवरती थांबवला. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली आणि बॉल निघून चाललाय किपरच्या हातामध्ये. काय झोंबला त्याला खईस का काहीतरी. येरा उतारा करा. मिरच्या बिरच्या हा ना. बॅटीला बॉल ठोको ना याचे. नक्कीच आपल्याला संगीत आपल्याला पाहायला भेटतंय नाना खंडवी. एक डीजे मास्टर आहे पनवेल नगरी मधले. मात्र पुन्हा एकदा बॉल. आता मात्र पंचाचा इशारा. षटक संपलंय आणि इथं विजय झालेला आहे वाशिवली टीम आणि पराजित टीम झालेली आहे ते सागवाडी. दोन्ही टीमचं हार्दिक अभिनंदन. भिंगार टीम मी विनंती करतोय लगेच मैदानामध्ये क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय.